बस म्हणजे पूर्ण घेऊ दिसतं. हां पुसाटे म्हणजे पुसट म्हणजे अंदूक हां आणि पाठीचा भाग आहे याला म्हणतो पिछाडी. हां तर मराठी कार्यक्रम बघितला असेल भटकंती हां मिलिंद गुणाजी हो तो हा स्पॉट आहे. आता पल्ला आहे 1.5 किलोमीटर. तर आजी या वाटेने गेली हां विशाल गडाकडे. ते कसे हो. उतरले हां ते बघायला आपण आज जायचं. आपण आता नवीन पिक्चर आहे ना फत्ते शिकस्त हां इथलं शूटिंग आहे. अच्छा मृणाल कुलकर्णी ही आणि हा आहे ना कोणतो त्याचं गाणारा तो त्याचा पिक्चर आहे ना फक्त जास्त. पहिला टप्पा घेतला पन्हाळा, दुसरा टप्पा प्रतापगड आणि एंड केला रायगडला. इथे डावीकडे महाराजांची आज्ञापत्र आहे राजमुद्रा. बर दर्शन घेताना चप्पल पण घ्या. हे आत्ता लावले ना. लावले लोकांना कळावे. खाली का वरती एकदम हे राजमुद्रा संस्कृतमध्ये काय म्हणलंय, जिथे महाराज तिथे मावळे. मावळेशिवाय महाराज पूर्ण होऊ शकत नाही. बरोबर आहे खरंच आहे. त्याचा अर्थ आहे. अच्छा तेजोमय पावनखिंड संघर्ष शिवरायांची पाऊले इथूनच बाहेर पडली. आणि पाहुण्या खडकाळ भाग आहे. प्रसादोक्त पिक्चर आहे प्रत्येक शिका. हा रस्ता वन खात्याच्या अंडरमध्ये आहे. फॉरेस्ट हां त्यांची वाहतूक आहे ना. हां ही गाड्या जातात. हो 3 वर्षामध्ये झाला मोठा पाऊस. हां त्या कोपऱ्यामध्ये दरड पडलेली आहे. तेव्हा रस्ता बंद झालेला आहे. आता पुरी ही जंगलाने व्यापलेला भाग होता. हो जंगल आपल्या क्षमतेच्या बाहेर आहे. या झाडीच्या मागे पठार आहे. ते आपण पुढं बुरुजावर बघणार आहे. मसाई पठार इथून बघताना होतं एक पठार आहे. ते दाखवलं ना मसाई पठार तुम्ही. आडवा दाखवला हां प्लेन पुढे दिसणार आहे. अच्छा असे 7 डोंगर पार केले. 7व्या ठिकाणी घडली ती घोडखिंड. हां आत्ताचं नाव पावनखिंड. हां म्हणजे एक घोडा आणि एक व्यक्ती हां जाईल एवढी पावलट. हां खिंडीत बाजी प्रभू आणि इतर मावळे होते. फुलाजी प्रभू संभाजी जाधव असे मावळे होते. ते खिंडीत त्यांनी म्हटलं मला वाटतं कोणीतरी पाठला करते. जे आपले सोबत आहेत त्याचे निम्मे मावळे घ्या आणि महाराजांना पुढे घेऊन जावा. मी इथं थांबतो. जे आपण विषयाकडे पोचाल मला तिथून 3 तोफेचा आवाज द्या. आवाज दे बरोबर. जे पुढे जात असताना माहीत होतं राजे वरती काय झाले. हो पण दुर्दैवाची बाब विषयाकडे आपल्याच लोकांना वेढा पडला. सुरवी आणि दळवी. हो काय अच्छा त्यांना वाईट का वाटलं, मराठी असून आम्हाला कुठले पद मिळत नाही. हे सगळ्या पदासाठी त्यांना दोघांना हरवलं. ज्या वरती 3 तोफेचा आवाज दिला तो खालून म्हटले की महाराज आपले वरती पोचले. रक्ताने पडले ती पावनखिंड. तर देशपांडेचं मूळ गाव पुण्यामध्ये भोर. जातीने होते ते बांधल समाज. पांडे ही पदवी आहे. खाली राहतात ते मेटकरी म्हणजे मेटा. गडावची गडकरी. समजा राजे लोकांना भेटत असेल तर खालच्या लोकांना भेटायचा आणि तो निरोप घेऊन वर यायचा. राजाने म्हटलं वर पाठवा तर वरती यायचं. असा पूर्वीचा कारभार होता. तर ही रस्ता तिकडे जातो. आणि नवीन पिक्चर जुना पिक्चर बघितला असेल गनिमी कावा दादा कोंडके. खालची पावलोट आहे. आपण आता गडाच्या बाहेर आलोय. ही गडाची मूळ तटबंदी आहे. समजा मी तुमच्यासोबत नसतो जसं मुलं म्हटली गड कुठं आहे, शत्रू म्हटले किल्ला कुठं आहे, तर असे प्रत्येक दिसणार बुरुज. बुरुज म्हणजे वॉच टावर. कशी उतरले इथून दिसतो का? 450 वर्ष मागं गेलं की कळू शकतं इथे जंगल काय असेल. समोर जरा इकडे आहे. हा दिसतो का मातीचा कच्चा रस्ता. खाली अशी भिंत आहे. जंगलात छोटीशी पावलोट आहे. ते खाली डांबरीकर केलेलं आहे. वाड्या वस्ती. समोरची डोंगर 7 वेळेस चढणे मग लढणे. आणि ते दिवस पावसाळी रात्र होती. पावसाळी अमावस्येची रात्र. आणि त्यासाठी त्यांनी त्याग दिला. याला म्हणतात राजदिंडी मार्ग. जेव्हा महाराज वरती पोचले स्वतः पकडला गेला तो शिवाकाशीत. त्याच्या छावणीमध्ये गेला आणि तो म्हटला मी शिवाकाशीत. त्यांना ओळखलं कसं ती माहिती नंतर घ्यायची. आपण मधल्या रस्त्यामध्ये थांबा. तुम्ही सांगू शकता दीदी जाऊन आली खिंडी लढून आली असं सांगू शकता पुण्यात. तिथं बरं.